रोजचाच कंटाळवाणं ऑफिस सोडून आयुष्यात काहीतरी करावं म्हणून मुंबईला यायला निघालो. आयुष्यात जॉब बरोबर पैसे नसल्याने जनरलचं तिकीट काढून पायांना कमी त्रास देत गरिबांच्या डब्यात येऊन बसलो. गर्लफ्रेंडची वाट बघावी तशी गाडी निघण्याची वाट बघत असतानाच गाडी पण निघाली. एकमेकांच्या अंगावर चढून त्रास झाला तरी मी बायकोने दिलेला डबा खाईल असा हा मानव म्हणत असावा. कल्याणचं तिकीट काढून मी वसईला पोहोचलो. तू मुंबईला आलाय म्हणून बॅग पुढच्या साईडला टांग असं ऐकून मी मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये प्रवेश केला. एवढ्या रात्री काय तुझा काका येणार का घ्यायला असं मित्र म्हणाला आणि मी गुमान रिक्षाने रूमवर पोहोचलो. काही सकाळी स्वतःचे केस सावरत आणि नशिबात पडलेल्या दोन मित्रांना सोबत घेत प्रभादेवी स्टेशनवर पोहोचलो. एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये मुकेश काकांची अँटिलिया शोधण्याचा माझा प्रयत्न मी सुरू केला. बघा ही 90च्या जमान्यातली का. बाप्पा अरे आयुष्याचे खूप 12 वाजलेत रे असं म्हणत मंदिरात आम्ही प्रवेश केला. तशी गर्दी कमी असल्यामुळे थोडं दर्शन चांगलं होईल असं वाटत दुर्वा आणि मोदक घेत बाप्पांचं दर्शन घेतलं. दारूची तलप कमी पण चहाची तलप असलेल्या मित्रांना चहा पाजत वानखेडे स्टेडियमच्या बाहेर येऊन पोहोचलो. आता काय सचिन तेंडुलकर बरोबर सेल्फी घेणार का असा विचार करून एक दिन मे बी बंबई पे राज करूंगा असं म्हणत मी या दोन मूर्ख बाकडांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.